नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. छोट्याशा गावात जन्माला येऊन आंतरराष्ट्रीय क्षितिजावर आपल्या कार्यकर्तृत्वाने तळपणारी अनेक नक्षत्रे 20व्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आली. त्यातीलच एक लखलखता तारा म्हणजे चिंतामणराव द्वारकानाथ उर्फ C.D. देशमुख. कोकणातील रायगड जिल्ह्यातील नाते या छोट्याशा गावात जन्माला येऊन संस्कृत पंडित, वनस्पती शास्त्रज्ञ ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि कुशल प्रशासक अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर ते आपल्या बुद्धितेजाने तळपले. हे वर्ष त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे. या निमित्त या प्रखर बुद्धितेजाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दैनिक लोकसत्ताने मागील महिन्यात महाराष्ट्राचा चिंतामणी हा खास विशेषांक प्रकाशित केला. यापासून प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्र चिंतामणी वेध सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा या उपक्रमाचे नियोजन केले. आधुनिक भारताच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, विद्यापीठ अनुदान आयोग, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशा कितीतरी संस्था आज आपणाला माहीत आहेत. पण आपल्या प्रतिभेतून या संस्थांची उभारणी करणाऱ्या व्यक्तीचे साधे नाव देखील आपणाला ठाऊक नाही. हा सामूहिक स्मृतिभ्रंशाचा संसर्ग उत्तरोत्तर वाढत चालला आहे. अशा वेळी वरील संस्थांच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारणास ऐतिहासिक वळण देणाऱ्या, त्याचप्रमाणे भारताच्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्थेस चेहरामोहरा प्रदान करणाऱ्या चिंतामणराव देशमुखांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा शोध आणि बोध घेण्याची इच्छा तरुण पिढीच्या मनात जागी व्हावी या मर्यादित हेतूने आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे. अर्थात सीडींच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा संपूर्ण वेध घेणे ही आमच्या आवाक्यातली गोष्ट नाही. यामुळे हा प्रयत्न म्हणजे आमच्या धडपड्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाला केलेला केवळ स्पर्श आहे याची आम्हाला जाणीव आहे. परंतु यातून चिंतामणराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाला जाणून घेण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे अशी आमची इच्छा आहे. आमच्या या उपक्रमासाठी प्रेरक ठरलेल्या लोकसत्ता परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपण 2 भागांमध्ये प्रसारित होणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत कराल अशी अपेक्षा बाळगतो. नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष उपक्रमात मी गंगाधर बनसोडे आपणा सर्वांचे मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, आपणास माहीत आहे की युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह हा अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा समूह आहे. या समूहाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित व्हावा आणि ज्ञानाच्या सक्षमीकरणाच्या चर्चेत विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे हा या उपक्रमाचा खरा हेतू आहे. या अनुषंगाने प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर सातत्याने प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि कुशल अर्थप्रशासक डॉक्टर C.D. देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने विशेष उपक्रम महाराष्ट्र चिंतामणी वेध सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा या उपक्रमात मी तत्वज्ञ राजकारणी चिंतामणराव देशमुख या विषयावर मांडणी करणार आहे. मित्रांनो, 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 61 वर्ष पूर्ण झाली आहेत. या महाराष्ट्राच्या 61th अनेक नेत्यांचं, अनेक लोकांचं बहुमोल असं योगदान राहिलं आहे. पण यापैकी काही नावे आज दृष्टीआड पडली आहेत. त्यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर C.D. देशमुख हे होय. आजच्या तरुण पिढीला C.D. देशमुखांचा परिचय हा केवळ भारतातले पहिले अर्थमंत्री एवढा पुरताच मर्यादित आहे की काय असा अधूनमधून प्रश्नही पडायला लागतो. याच
हेतूने लोकसत्ता परिवाराने, विशेषतः लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सरांनी सी डी देशमुखांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचा कंठमणी या नावाने सी डी देशमुखांवर विशेष अंक काढला आहे. त्यामुळे सी डी देशमुखांच्या विविध पैलूंची या अंकात असणाऱ्या अनेक लेखातून माहिती पुढे येते, नव्हे त्याचा उलगडा होत जातो. त्यामुळे लोकसत्ताचे मी मनस्वी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. मुळात सी डी देशमुखांचा जन्म महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. रोहा आणि तळे या छोट्याशा 2 गावात सी डी देशमुखांचं प्राथमिक शिक्षणही झालं. सी डी देशमुखांचं कुटुंब हे एक सुशिक्षित असं कुटुंब होतं. मुळातच सार्वजनिक सेवेची परंपरा असलेलं हे वतनदार देशमुख कुटुंबीय होतं. सी डी देशमुखांचे वडील द्वारकानाथ देशमुख हे त्या भागातले प्रसिद्ध असे वकील होते, तर भगीरथी या सी डी देशमुखांच्या आई होत्या त्या देशभक्त अशा गृहिणी होत्या. सी डी देशमुखांचा प्राथमिक शिक्षणाचा टप्पा तळे आणि रोहा या परिसरात पार पाडल्यानंतर 11व्या वर्षी सी डी देशमुखांनी हायस्कूलच्या शिक्षणासाठी मुंबईला पाठवण्यात आले, कारण आसपास हायस्कूल त्या काळात नसावे. त्यामुळे सी डी देशमुख हे मुंबईला हायस्कूलचे शिक्षण घेण्यासाठी गेले. मुळातच सी डी देशमुख हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि हुशार असल्याने तेव्हा मुंबईमध्ये फ्रेंच, संस्कृत, पारशी, इंग्रजी आणि जर्मन अशा भाषा त्यांनी शिकल्या. 1912 साली पुढे मुंबई विद्यापीठाची तेव्हाची मॅट्रिक परीक्षा ही सी डी देशमुखांनी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि संस्कृत विषयासाठीचा जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती सुद्धा सी डी देशमुखांना तेव्हा मिळाली. त्यांच्या या उत्कृष्ट यशामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावरती आनंदाचा वर्षाव होत होता. पुढे ही कामगिरी सी डी देशमुखांची शैक्षणिक क्षेत्रातली प्रगती ही तशीच सुरू होते. 1915 साली देशमुख इंग्लंडला प्रयाण केले आणि 1917 साली देशमुखांनी केम्ब्रिज महाविद्यालयातून नॅचरल सायन्स विथ बॉटनी, केमिस्ट्री आणि जिओलॉजी या विषयात प्रथम पदवी त्यांनी मिळवली. एवढेच नव्हे तर पुढे या पदव्या घेऊन त्यांनी फ्रँक स्मार्ट नावाचा पुरस्कारही मिळवला. विशेष म्हणजे 1918 साली त्या काळी लंडनला घेतली जाणारी इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजे भारतीय नागरी सेवा ही परीक्षा पहिल्या क्रमांकानं सी डी देशमुख उत्तीर्ण झाले. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सी डी हे प्रसिद्ध झाले. सी डी देशमुखांच्या या कार्याचा गौरव अनेकांनी केला. याचा आनंद गोविंदाग्रजांनी आपल्या कवितेतून व्यक्त केला होता. म्हणजे इतकी मोठी ही परीक्षा, काठिण्य पातळी असलेली ही सगळी परीक्षा सी डी देशमुख पहिल्या प्रयत्नात आणि अव्वल मार्काने पास झाले होते. असं म्हटलं जातं की त्यानंतर कुणीही सी डी देशमुखांनी एवढे या परीक्षेत मार्क घेतलेले नाहीत. विशेष म्हणजे सी डी देशमुखांना जो पहिला क्रमांक मुंबईच्या मॅट्रिक विद्यापीठातून मिळाला, त्यानंतर हा क्रमांक टिकून राहिला पाहिजे असं कायम वाटत होतं. त्यांना असं वाटत होतं की आपल्याला जर ह्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळाला नाही तर आपली चेष्टा होईल. या धास्तीनेच खरं तर सी डी देशमुखांनी या सगळ्या परीक्षांची पुढच्या काळात तयारी केली आणि प्रथम क्रमांक मिळवला. सी डी देशमुखांचं इथून सार्वजनिक आयुष्यात पदार्पण झालं आणि 1919 पासून ते 1939 पर्यंत सी डी देशमुख विविध उच्चपदीय किंवा उच्चपदस्थ सरकारी नोकऱ्या ब्रिटिश काळातल्या त्या कालावधीत सी डी देशमुखांनी केल्या. अनेक पदांवर महत्वाची जबाबदारी ही सी डी देशमुखांनी नेटाने आणि समर्थपणे पार पाडली. तत्पूर्वी सी डी देशमुख जेव्हा 1918 साली
इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही पास झाले, त्याच दरम्यान लोकमान्य टिळक हे इंग्लंडला काही खटल्याच्या कामानिमित्त गेले असता सी डी देशमुखांनी त्यांची भेट घेतली आणि सी डी देशमुखांनी आपल्या मनातली इच्छा टिळकांना बोलून दाखवली की मला देशसेवेसाठी तुमच्यासोबत यायचंय किंवा तुमच्यासोबत काम करायचंय. तर त्यावेळी टिळकांनी असा सल्ला दिला सी डी देशमुखांना की देशसेवेसाठी तुम्ही येऊ नका. आज आता काही दिवसानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी, भारतीय प्रशासकीय अधिकारी तुमच्यासारखे व्यक्ती असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही प्रशासकीय सेवेतच काम करा, असा सल्ला शिरसावध मानून सी डी देशमुखांनी आपलं कार्य पुढे चालू ठेवलं. विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महान विभूतींच्या विचारांचा प्रभाव हा सी डी देशमुखांवर होता असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. खरं तर 1939 साली किंवा 1939 ते 49 या कालावधीत सी डी देशमुखांचं कार्य विशेष अर्थाने महत्वाचं आहे. कारण 1919 ते 1939 पर्यंत त्यांनी मध्य प्रदेश आणि बेरार प्रांतात विशेषतः आपली सगळी सेवा त्यांनी केलेली दिसते. त्याच्यानंतर त्यांच्या या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली आणि या सार्वजनिक जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा, ज्याला आपण 1939 हे वर्ष चिंतामणरावांच्या जीवनामधलं वळणबिंदू मानूयात किंवा माइलस्टोन मानूयात. कारण 1939ला रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे ते सचिव झाले. पुन्हा ते 1941 साली रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर झाले. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स टेलर यांच्या निधनानंतर ते ऑगस्ट 1943 मध्ये रिझर्व्ह बँकेचे तिसरे गव्हर्नर व पहिले भारतीय गव्हर्नर बनले. या काळात 1939 ते 1949 या काळात देशमुखांनी रिझर्व्ह बँकेच्या या विविध पदावर काम करीत असताना अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक महत्वपूर्ण गोष्टी केल्या. त्यात उल्लेखनीय म्हणजे संशोधन आणि सांख्यिकीय विभागाची स्थापना केली, बँकिंग कंपनी नियमन विधेयकाला मंजुरी मिळाली, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना केली आणि विशेष म्हणजे ग्रामीण पतपुरवठ्यासाठी पुरेशी यंत्रणा उभा करण्याचाही या काळात देशमुखांनी प्रयत्न केला. त्यामुळे सी डी देशमुखांचा हा ग्रामीण भागाशी असलेला लढा हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून आपल्याला दिसतो. प्रत्येक पदावर सी डी देशमुख काम करत असताना लोकांशी नाळ कधी त्यांनी तोडलेली नाहीये. म्हणून संवेदनशील मनाचा हा अधिकारी सर्वसामान्य लोकांसाठी कायम काम करत होता आणि त्याच अनुषंगाने विचार करत होता. मुळातच स्वाभिमानी वृत्ती असलेला, कठोर परिश्रम करणारा आणि विद्वान असा हा व्यक्ती महाराष्ट्राच्या या भूमीत जन्माला येणं ही महाराष्ट्राची विशेषार्थानं शान आहे किंवा शोभा वाढवणारी गोष्ट आहे. म्हणून लोकसत्ताच्या त्या या विशेषांकात गिरीश कुबेर आपल्या मनोगतात असं म्हणतात, देशाच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर मराठी मनात तीनच अशी उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेलीत. एक म्हणजे लोकमान्य टिळक, दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे सी डी देशमुख. प्रचंड विद्वान, विविध विषयाचा सांगोपंग अभ्यास असणारी, आपल्या कार्यावर आणि क्षमतेवर विश्वास असणारी आणि आपल्या नैतिकतेच्या माध्यमातून अनेक विषय पुढे नेणारी ही तीन रत्न महाराष्ट्राने देशाला दिलीत असं म्हणल्यासही काही वावगं ठरणारं नाहीये. विशेष अर्थानं सी डी देशमुखांचा हा सगळा आर्थिक किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून सुरू असलेला कार्यकाळ 1950ला थांबतो. म्हणजे 1950 साली सी डी देशमुख हे स्वेच्छेने निवृत्त होतात. पण तत्पूर्वी 1944ची घटना ही सी डी देशमुखांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची घटना मानली जाते. ती भारतासाठीही मानली जाते
कारण 1944 मध्ये ब्रिटन वुड्स परिषद भरली आणि त्या ब्रिटन वूड परिषदेमध्ये सी डी देशमुखांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. कारण या परिषदेने जगाला 2 शिखर बँका दिला असं म्हटलं जातं. त्यातली एक म्हणजे जागतिक बँक, ज्याला आपण वर्ल्ड बँक असं म्हणतो, आणि दुसरी म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण IMF असं म्हणतो. ह्या दोन्ही बँका म्हणजे जगावर अधिराज्य करणाऱ्या 2 देशांच्या शिखर संस्था आहेत. एक अमेरिकेची आहे आणि दुसरी युरोपची आहे. म्हणून जगावर सत्ता गाजवणाऱ्या ह्या 2 महत्वाच्या घटना ह्या ब्रिटन वुड्स परिषदेतनं घडल्या. याच वेळी सी डी देशमुख या दोन्ही संस्थांचे संचालक मंडळाचे तब्बल 1 दशकभर सदस्य होते. या तत्कालीन काळातले अर्थतज्ञ जॉन मेनार्ड यांनी या संदर्भात सी डी देशमुखांचंही कौतुक केलं होतं. नव्हे, नाणेनिधीच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या बँकेच्या संचालकपदी सी डी देशमुखांनी काम करावं असंही त्यांनी पुढे सुचवलं होतं. या सगळ्या काळात सी डी देशमुखांनी जे महत्वाचं काम केलंय ते म्हणजे एक पतधोरण आणि वित्तीय व्यवहाराबाबत चिंतामणरावांचं मार्गदर्शन भारताला मिळावं यासाठी भारत सरकार कायम त्यांच्या मागे होतं किंवा त्यासाठी भारत सरकार आग्रही होतं. पण 1949 साली रिझर्व्ह बँकेतून चिंतामणराव देशमुखांनी निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की या पुढचा सगळा वेळ हा आपण आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करावा. कारण 1919 पासनं ते 39 पर्यंत ते कुटुंबाला प्रशासकीय सेवेमुळे फारसा वेळ दिले नाहीत. साधारणतः 1920 साली इंग्लंडमध्येच चिंतामणराव देशमुखांनी रोझिना नावाच्या प्रेयसीशी लग्न केलं आणि त्यांचा हा संसार सुरू झाला. त्यांना एक अपत्य सुद्धा झालं. तिला ते लाडानं किकी असं म्हणायचे. मग ह्या मधल्या वेळात आपण सगळ्या प्रशासकीय कामकाजामुळं कुटुंबियांकडे लक्ष देऊ शकलो नाही. म्हणून रिझर्व्ह बँकेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ इंग्लंडला जाऊन स्थायिक व्हायचं आणि आपल्या कुटुंबांना वेळ द्यायचं असं ठरवलं. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची ही रोझिना नावाची पत्नी आपत्कालीन परिस्थितीत तिचा मृत्यू होतो. त्यावेळी खरं तर चिंतामणराव देशमुखही तिथं हजर नव्हते. त्यानंतर चिंतामणराव देशमुखांनी इंग्लंडला जाऊन स्थायिक होण्याचा प्रस्ताव रद्द केला आणि पूर्ण वेळ आपण भारत सरकारसाठी काम करायचं आणि भारतात राहायचं असं निश्चित केलं. यानंतर चिंतामणरावांनी सरकारसाठी काम करावं म्हणून खुद्द जवाहरलाल नेहरूंना वाटत होतं. त्यामुळे नेहरूंनी चिंतामणरावांना अमेरिका आणि युरोपमध्ये भारताचे वित्तीय राजदूत म्हणून त्यांना पाठवण्यात आले. त्यावेळी अमेरिकेशी बोलणी करून भारतात अन्नधान्यांचा तुटवडा होता. मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात अमेरिकेतून भारतात केली गेली ती सी डी देशमुखांमुळं असं म्हटलं जातं. मग त्यानंतरच्या काळात 1949 च्या नोव्हेंबरमध्ये चिंतामणरावांना विदेशातून भारतात बोलावून घेतलं गेलं आणि नियोजन आयोगाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेण्यास सांगितलं किंवा ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. आणि पुढे 1950च्या सुमारास नियोजन आयोगाचे सी डी देशमुख हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सदस्य बनले. त्यानंतरच्या महिनाभरांनी सी डी देशमुख देशाच्या अर्थ खात्याचे मंत्री झाले. हे सगळा प्रवास एकीकडे सुरू असताना म्हणजे 1949 नंतर इच्छेने किंवा त्यांची इच्छा नसताना सुद्धा ते कुठेतरी सरकारसाठी काम करायचं म्हणून हळूहळू राजकीय क्षेत्रात सी डी देशमुखांचं पदार्पण होताना आपल्याला दिसतं. आणि विशेषतः देशाचं अर्थमंत्री पद त्यांनी भूषवावं असं खुद्द सरदार पटेलांनाही वाटत होतं, नेहरूंनाही वाटत होतं. तेव्हा नेहरूंनी डॉक्टर सी डी देशमुखांना अशी विचारणा केली होती की देशाच्या अर्थमंत्रीपदी कुणाचं नाव असावं. तर सी डी देशमुखांनी एन गोपाल स्वामी अय्यंगर यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र एन गोपाल अय्यंगर स्वामींनी नेहरूंना लेखी असं कळवलं होतं
की या पदासाठी, अर्थमंत्री या पदासाठी सी.डी. देशमुख हेच व्यक्ती एकमेव उत्तम पर्याय आहेत, त्यामुळं त्यांनाच अर्थमंत्री केलं जावं असं एन. गोपालस्वामी अय्यंगारांनी म्हटल्यानंतर नेहरूंनी पुन्हा त्यांची मनधरणी केली किंवा त्यांना विचारणा करून पुन्हा अर्थमंत्री करण्याचा जो घाट घातला आणि सी.डी. देशमुखांना भारताचे अर्थमंत्री केले. ते पहिले भारतीय अर्थमंत्री ठरले. हा सगळा काळ घडत असतानाच दुसरीकडं मात्र 1953 साली त्यांचा दुसरा विवाह झाला. या सगळ्या काळात 1949 ते 53च्या काळात मधल्या काळात कौटुंबिक अस्थिरपणा म्हणा किंवा एकांगीपणा म्हणा देशमुखांच्या बाबतीत कुठेतरी होता. परंतु नियोजन आयोगाचे सदस्य झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घडली ती म्हणजे 1952च्या दरम्यान त्यांची ओळख दुर्गाबाई नावाच्या लोकसभेच्या त्या सदस्य होत्या त्यांच्याशी झाली आणि त्यांचं पुढं लग्नात रूपांतर झालं. त्यांनी दुर्गाबाईंशी नोंदणी पद्धतीने विवाह केला 1953 साली. खुद्द या लग्नाला त्यांनी पहिल्यांदा ही खबर म्हणजे विशेष म्हणजे दुर्गाबाई ह्या मद्रास प्रांतातून त्या येत होत्या. त्यांनी लोकसभा मद्रास प्रांतातून लढवलेली होती आणि त्या लोकसभेच्या सदस्य होत्या. त्या काळी म्हणजे 1951-52 साली जो पहिला अर्थसंकल्प चिंतामणराव देशमुखांनी संसदेपुढे मांडला त्या अर्थसंकल्पावर दुर्गाबाईंनी लोकसभेत कडाडून टीका केली होती आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की हा अर्थसंकल्प सुद्धा समाजातील श्रीमंत लोकांना डोळ्यापुढे ठेवूनच मांडला गेला आहे. अशा प्रकारची ती टीका होती आणि त्यावेळेचं दुर्गाबाईंचं भाषण हे अस्खलित हिंदीतून होतं. त्यामुळं त्यांची सभागृहात सगळ्यांनीच त्यांना कौतुकाची थाप दिली किंवा त्यांचं कौतुक केलं. मुळात दुर्गाबाई ह्या प्रचंड हुशार होत्या, बुद्धिमान होत्या. त्या आंध्र प्रदेश सारख्या ठिकाणी गरीब किंवा अपंग, बेवारशी, निराश्रित अशा घटकांसाठी त्या काम करत होत्या. त्या मुळात काँग्रेसच्या होत्या, काँग्रेसच्या सदस्य होत्या, काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या, काँग्रेसच्याच तिकिटावर त्या लोकसभेत निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे या पहिल्या भाषणावर, अर्थसंकल्पीय भाषणावर त्यांनी टीका केल्यानंतर त्यांचे नंतरच्या काळात पुढे अर्थ खात्याच्या विषय नियामक समितीचे सदस्य म्हणून त्यांना घेतलं गेलं. विशेष म्हणजे चिंतामणराव देशमुख हे अर्थ खात्याचे मंत्री आणि त्यांच्या अर्थ खात्याच्या विषय नियामक समितीचे दुर्गाबाई ह्या सदस्य बनल्या. तेव्हा एकदा या समितीच्या एका सभेच्या वेळी चिंतामणरावांना दुर्गाबाईंनी विचारलं की आपण तंबाखूवर कर बसवून गरिबाची त्या व्यसनातून मुक्तता करून त्यांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करीत आहात. ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे, पण त्या करामुळे आपल्याला कर रूपाने बरेच उत्पन्न मिळत असे व त्यातील काही भाग आपण गरिबांसाठी किंवा समाजातील अपंग, आंधळे, बेवारशी, निराश्रित अशा घटकांच्या कारणी लावित होतो. त्यासंबंधी आपला विचार काय आहे? तेव्हा या पैशासंबंधीची व्यवस्था दुसऱ्या दुरुस्ती अर्थविधेयकात तुम्हाला समाज स्वास्थ्य योजना या शीर्षकाखाली पाहावयास मिळेल असे चिंतामणरावांनी सांगितले. अर्थसंकल्पाच्या या दुसऱ्या दुरुस्तीनंतर दुसरे वाचन चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुर्गाबाईंकडे बघून असं म्हणाले की या बाईचे डोके उत्तम व समाजाभिमुख विचार करण्याकरिता नेहमी चालत असे. असं डॉक्टर आंबेडकर म्हणाल्यानंतर आंबेडकरांनी स्त्रियांच्या 3 जाती मांडल्या. त्यात मादी, दुसरी विचारी स्त्री आणि उच्चभ्रू स्त्री, आणि त्यामध्ये दुर्गाबाईंची गणना त्यांनी विचारवंत स्त्रीमध्ये केली. यावरून आपल्याला असं दिसतं की अर्थमंत्री म्हणून त्या खात्याचा कारभार सांभाळत असताना देशमुखांकडे जी दृष्टी होती ती दृष्टी म्हणजे किंबहुना तात्काळ समाज स्वास्थ्य योजना सुरू करण्याची जी कल्पना असेल त्याच्या आधीच त्यांनी जो काही विचार केला असेल ते पाहता आपल्या असं लक्षात येतं की गरिबांसाठीचा असलेला तळमळा हा या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात होता. पुढे जाऊन विशेष म्हणजे त्या दुर्गाबाईंना अर्थ खात्याच्या अंदाजपत्रकात समाज कल्याण खातं सुरू करणारे हे पहिले अर्थमंत्री आहेत असं दुर्गाबाई म्हणतात.
म्हणजे अर्थ खात्याच्या अंदाजपत्रकात समाज कल्याण खातं सुरू करणारे चिंतामणराव देशमुख हे पहिले अर्थमंत्री होते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की समाज कल्याण हे तेव्हापासून सुरू झालं. 1953 पासून समाज कल्याण विभाग सुरू झाला. तेव्हा समाज कल्याण बोर्ड होतं, नंतर ते खातं बनलं. म्हणजे नेहरूंचा जो सामाजिक न्यायाच्या तत्वाचा हेतू होता, तो सामाजिक न्यायाच्या तत्वाचा हेतू शिडी देशमुख आपल्या सगळ्या कार्यातून पुढे राबवत होते. विशेष म्हणजे एकाच अर्थाने 1956 पर्यंत अर्थमंत्री राहिले. 2 अर्थसंकल्प शिडी देशमुखांनी मांडले. या दोन्हीही पंचवार्षिक योजनेमध्ये शिडी देशमुखांनी उत्तम अशा पद्धतीची आखणी केलेली आपल्याला दिसते. नवे अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले दिसतात. म्हणजे विशेष म्हणजे एकीकडे सामाजिक न्यायाच्या तत्वाची अंमलबजावणी करत असताना दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग सुद्धा वाढवायचा होता. या दृष्टीने सुद्धा चिंतामणरावांनी महत्वपूर्ण कार्य केलेले आपल्याला दिसतात. त्याबरोबरच इम्पेरिकल स्टेट बँकेचं, भारतीय स्टेट बँकेतलं रूपांतर असेल किंवा तिचं राष्ट्रीयकरण असेल किंवा LIC सारख्या संस्थेचं राष्ट्रीयकरण असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तिगत संपत्तीवर त्यांनी कर लावला. म्हणजे एकीकडं ह्या सुधारणा होत असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सामाजिक न्यायाच्या तत्वाची कुठेही पायमल्ली होऊ दिली नाही. देशाचा विकास होत असताना सामाजिक न्यायाचं तत्वही जोपासलं गेलं. ही विशेष करून उल्लेखनीय बाब आहे. म्हणून या सगळ्या या महत्वाच्या काळात त्यांचा दुर्गाबाईंशी झालेला विवाह हा विशेष अर्थानं महत्वाचा होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी जेव्हा ह्या दोघांनी असं ठरवलं किंवा की आपण विवाहबद्ध होऊ किंवा आपण विवाह करू, तेव्हा ह्या अशा सडनली घडत गेलेल्या गोष्टी पुढे घडत गेल्या आणि त्यांची मैत्री झाली. मैत्रीतून ते आपण दोघं एकत्र राहू या निर्णयापर्यंत आले. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट पंडित नेहरूंच्या कानावरती टाकली. तेव्हा नेहरूंना आनंद झाला. आणि विशेष म्हणजे दोघंही त्यावेळी नियोजन आयोगाचे सदस्य होते आणि तेव्हा 4च सदस्य या नियोजन आयोगामध्ये होते. तेव्हा दुर्गाबाई देशमुखांना असं वाटलं की मी आता नियोजन आयोगाच्या सदस्यपदावरनं राजीनामा द्यायला हवा, कारण हे कुठंतरी नेहरूंसाठी, पंतप्रधानांसाठी किंवा त्यांच्या प्रतिमेसाठी हे शोभणारं नाहीये. ही गोष्ट लग्नाची नेहरूंना सांगितल्यानंतर नेहरूंना आनंद झाला आणि तेव्हा दुर्गाबाईंनी आपला राजीनामा नियोजन आयोगाच्या सदस्यपदाचा त्यांच्याकडे सुपूर्त केला. तेव्हा नेहरू असं म्हणाले की नियोजन आयोगाच्या सदस्यपदी चिंतामणरावांनी नाही तर मी निवड केली आहे, त्यामुळे तुमचा राजीनामा मी घेणार नाही. म्हणजे इतकी समज ही राजकारणात नेते एकीकडे बाळगत असताना दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्यातल्या कौशल्याचा विकास हा तेव्हाच्या राजकीय नेत्यांना होता. ही चुणूक पंतप्रधान नेहरूंना असावी. याबरोबरच विशेष महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नेहरूंनी नेहरूंना जो उद्याचा भारत कसा असेल याची चिंता वाटत होती, त्यात चिंतामणराव देशमुखांसारखे कुशल प्रशासक हाती होते. त्यामुळे त्यांनी अनेक संस्थांची निर्मिती केली. म्हणजे देशमुखांनी तब्बल आपल्या हयातीत 34 संस्था स्थापन केल्या. या वेगवेगळ्या संस्थांवर देशमुख अनेक महत्वाची पदं देशमुखांनी भूषवली. खरं तर तेव्हा ह्या संस्था सगळ्या स्थापन करण्यामध्ये सरकारचा सगळ्यात महत्वाचा वाटा होता. विशेष म्हणजे या सगळ्या संस्थांची निर्मिती होत असताना त्यांची स्वायत्तता राखली जात होती. हे सगळ्यात महत्वाचं होतं. नाहीतर आजच्या काळात सगळ्या सरकारी संस्था ह्या राजकीय बनतायत की काय अशीच परिस्थिती आज आपल्याला दिसते. म्हणून राजकीय हा दृष्टेपणा त्या काळातल्या नेतृत्वाकडे होता. म्हणूनच त्यांनी संस्थीभवन होत असताना, संस्थांचं जाळं देशात उभं राहत असताना त्याच्यासाठी म्हणून स्वायत्तता आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला असलेले अधिकार अबाधित ठेवले होते. म्हणून आज या सगळ्या संस्था दिमाखात देशात उभ्या असलेल्या आपल्याला दिसत आहेत. त्या संस्थांपैकी अनेक संस्थांमध्ये सी डी देशमुखांनी महत्वाचं काम केले.
किंवा अनेकांचं ते अध्यक्षपद भूषवलेत. त्यात मग भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते पहिले गव्हर्नर असतील किंवा नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे संस्थापक असतील, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा दिल्ली विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असतील किंवा नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष, इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे संस्थापक अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अजीवन सदस्य, म्हणजे या त्यातल्या काही महत्वाच्या संस्था आपल्याला दिसतात. पुढे मात्र 1956 साली सी डी देशमुख आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा देतात. त्यापूर्वी 1952 साली निवडणुका घेतल्या गेल्या, कारण पहिल्यांदा सी डी देशमुख अर्थमंत्री बनले तेव्हा ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे लोकसभेचं सभागृहात किंवा सदस्यत्व त्यांना नव्हतं, राज्यसभेचं नव्हतं. त्यामुळे पंजाब प्रांतातून त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. परंतु ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना पटत नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की आपले सगळे मंत्रिमंडळातले सहकारी किंवा मंत्री हे निवडून आलेले असावेत, लोकांचे प्रतिनिधी असावेत. हा विचार सुद्धा किती महत्वाचा होता. त्यामुळे त्यांनी 1952च्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत कुलाबा या आत्ताच्या रायगड मतदारसंघातून, तेव्हाचा कुलाबा मतदारसंघातून लोकसभेसाठी काँग्रेसकडनं चिंतामणराव देशमुखांना उमेदवारी दिली आणि चिंतामणराव देशमुख हे त्यावेळी लोकसभा मतदारसंघातनं, कुलाबा लोकसभा मतदारसंघातनं विजयी झाले. विशेष म्हणजे कुलाबा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार चिंतामणराव देशमुख असून सुद्धा त्यांनी जास्त काळ प्रचार केलेला नाहीये. तर त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी सगळा मतदारसंघ पालथी घातला किंवा मतदारसंघात त्यांच्यापेक्षा जास्त प्रचार केला असं म्हटलं जातं. त्यावेळी त्यांचे जे विरोधी होते भाऊसाहेब राऊतांचा चिंतामणराव देशमुखांनी मताधिक्याने पराभव केला आणि ते विजयी झाले. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे चिंतामणराव देशमुख हे कधीही काँग्रेसचे सदस्य नव्हते, काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे त्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी स्वतःचा जो काही प्रोव्हिडंट फंड आहे, ज्याला आपण पीएफ म्हणतो, त्या पैशातनं ती कुलाब्याची लोकसभा निवडणूक लढवली किंवा त्याच्यासाठीचा जो काही खर्च आला तो त्यांनी स्वतःच्या पदरमोड पैशातनं केलाय. आणि त्यांनी असं तेव्हा म्हटलंय की मी काँग्रेसचा कार्यकर्ता नसल्यामुळं, काँग्रेसचा सदस्यही नसल्यामुळं लोकसभेची जी काही निवडणूक आहे ती मी माझ्या स्वखर्चाने करणार आहे. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, मी काय काँग्रेसचा माणूस नाही, तेव्हा माझ्या निवडणुकीसाठी काँग्रेसनी पैसे खर्च करावे हे मला काही तत्वतः मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसचा पाठिंबा असलेला मी जरी उमेदवार असलो तरी त्याच्यासाठी लागणारा खर्च हा मीच केला पाहिजे, हा त्यांचा अट्टास होता. आज मात्र उलटा आहे किंवा ही परिस्थिती आजच्या राजकीय व्यवस्थेत ही आपल्याला तशी दिसत नाहीये. मुळात 1980 पर्यंतचे 75-80 पर्यंतचं राजकारणच हे समाजहितासाठी केलेलं राजकारण होतं, नैतिकतेसाठी केलेलं राजकारण होतं. मात्र आता नैतिकता, पक्षनिष्ठता, समाजकारण, समाजहित या गोष्टी शोभेच्या बनल्या आहेत आणि व्यक्तिगत स्वार्थ आणि आपल्या आप्तस्वकीयांचे संबंध राखून ठेवण्यासाठी किंवा आपलं सगळं अनेक घटना आज देशात, महाराष्ट्रात घडत असतात, ते आपलं सगळं शाबूत राहावं या हेतून अनेक जण पक्ष बदलतात, निष्ठा बदलतात आणि मिळेल त्या पद्धतीनं राजकीय मार्ग पत्कारतात, राजकीय पक्ष पत्कारतात आणि जे आपल्या पदरात पडेल ते टाकून घेण्याचा प्रयत्न करतात. पर्यायी त्यासाठी अनेक खर्चही करायला ते तयार असतात. ही सगळी परिस्थिती त्या काळातही होती किंवा नव्हती ह्याचा आपल्याला यावरून अंदाज येतो. विशेष म्हणजे नैतिकतेचं राजकारण त्या काळी केलं जायचं. 1956ला जेव्हा देशमुखांनी राजीनामा दिला अर्थमंत्री पदाचा, तेव्हा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे 1956ला महाराष्ट्र
संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा चालू होता किंवा 1953ला भाषावार प्रांतिक राज्याची निर्मिती झाली पाहिजे असं म्हणून आंध्र प्रदेश राज्याची हे भाषेनुसार निर्मिती झाली. त्यासाठी श्रीरामुलू पोट्टी यांना आपला प्राण गमवावा लागला. त्यानंतर सगळीकडनं देशात भाषावार प्रांत रचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली पाहिजे हा जनमताचा रेठा मोठ्या संख्येनं पुढे आला किंवा त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मागणी झाली. आणि मग आधी सरदार पटेल नेहरूंना ह्या भाषावार प्रांत रचनेत इंटरेस्टच नव्हता किंवा त्यांना त्या करायच्या नव्हत्या. त्यानंतर हा प्रश्न जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेला तेव्हा नेहरूच्या मंत्रिमंडळातील किंवा काँग्रेस धार्जिण्या व्यक्तींनी, काँग्रेस पक्षातल्या व्यक्तींनी राजीनामे देऊ नयेत अशा पद्धतीच्या सूचना काँग्रेसच्या अध्यक्षांनी खाली पाठवल्या. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यासह इतर काँग्रेसच्या नेत्यांनी आपले राजीनामे दिले नाहीत. मात्र केंद्रात चिंतामणराव देशमुखांनी, सी.डी. देशमुखांनी, ते काँग्रेसचे सदस्य नव्हते परंतु काँग्रेसचे मंत्री होते. मग त्यांनी मात्र आपल्या पदाचा राजीनामा हा मुंबईला केंद्रशासित प्रदेश करू नका याच्यासाठी दिला. महाराष्ट्र हा मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती हे झाली पाहिजे असं चिंतामणराव देशमुखांचं मत होतं. त्यामुळं नेहरूंच्या विरोधात जाऊन नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा सोपवला. तो राष्ट्रपतींकडे गेला परंतु नेहरूंनी समजूत काढून चिंतामणराव देशमुखांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाईल असं वाटू लागलं होतं. परंतु चिंतामणराव देशमुखांनी मात्र आपलं म्हणणं मात्र ठामपणे मांडलं आणि मंत्रिमंडळात आपलं म्हणणं काय ते ठामपणे मांडल्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रपतींनी मात्र त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळं ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात महत्वाची मानली जाते. 105 लोकांच्या बलिदानाबरोबरच सी.डी. देशमुखांचा केंद्रातला राजीनामा सुद्धा महाराष्ट्राच्या निर्मितीत महत्वाचं, मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीत महत्वाचं योगदान देणारा ठरला. त्यामुळं ही गोष्ट सी.डी. देशमुखांच्या बाबतीत आज महाराष्ट्राने आत्मसन्मानानं बाळगली पाहिजे किंवा त्यांचा यासाठी त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्राच्या मातीला किंवा महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या मतदारसंघासाठी सुद्धा महत्वाचं मानलं गेलं. सी.डी. देशमुख एके ठिकाणी म्हणतात की मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी आणि माझ्या मतदारसंघांसाठी माझ्या राजीनाम्यांपेक्षा त्यांचा विचार महत्वाचा आहे, त्यांचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. म्हणून महाराष्ट्र हा एक संघ राहिला पाहिजे ही भूमिका चिंतामणराव देशमुख घेतात. म्हणून चिंतामणराव देशमुखांचं राजकारणातलं अनपेक्षितपणे आलेलं राजकारणातलं त्यांचं कार्यकर्तृत्व पुढं 1969 साली ते राष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा लढवतात. मात्र ती निवडणूक ते त्यांच्या इच्छेने लढवत नाहीये. त्यांना असं वाटायला लागतं की दुर्गाबाईंना असं वाटत असावं की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे. यामुळं ते दुर्गाबाईंना शब्द देतात की ही निवडणूक मी लढवेन. त्यामुळे त्या निवडणुकीचा फॉर्म भरून ते निवडणूक लढवतात. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराजय होतो आणि त्यांची ही राजकीय कारकीर्द एवढ्यापुरतीच मर्यादित राहते. चिंतामणराव देशमुखांनी संस्कृतवर भाष्य केलं होतं. म्हणजे ते त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी हे नोंदवून ठेवलं आहे की संसदेतील चर्चेवेळी एकदा एका काँग्रेस सदस्याने कर्ज कशा हानिकारक असते हे एक संस्कृत श्लोक उद्घृत करून सांगितलं होतं. मग चिंतामणरावांनी मग त्यास उत्तर देताना एक संस्कृत श्लोकातूनच हे पटवून दिले की सार्वजनिक कर्ज हे खाजगी कर्जाहून वेगळं आहे आणि ते हितकारकही ठरू शकतं. असेच एकदा साम्यवादी नेते हिरेन मुखर्जी आणि चिंतामणरावांनी मिळून लोकसभेतील अख्खी एक चर्चा संस्कृतमध्ये घडून आणली होती अशी आठवण इतिहासकार रुद्रांगशू मुखर्जी यांनी एके ठिकाणी लिहून ठेवली आहे. म्हणजे खरं तर
संस्कृत बद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि संस्कृत मधनं म्हणजे अनेक मेघदूत असेल त्यांनी ते संस्कृत मधलं काव्य मराठीत ट्रान्सलेट केलं. संस्कृत सह चिंतामणरावांना अन्य 6-7 भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. हे त्यांच्या सगळ्या या कार्यातून किंवा जिथं जिथं त्यांना संधी मिळेल तिथं तिथं ते करत होते. आणि सी.डी. देशमुख हे प्रशासकीय क्षेत्रात सगळ्या पदांवर प्रथम क्रमांक सी.डी. देशमुखांनी मिळवलेला असून राजकारणात मात्र त्यांना इथं हार मानायला लागते. याचा अर्थ असा होत नाही की कुशल प्रशासक हा कुशल राजकारणी किंवा तत्वज्ञ राजकारणी असतो असं मात्र नाहीये. म्हणून तत्वज्ञ असणाऱ्या राजकारण्यांनी चांगल्या प्रशासकाची गरज असते. म्हणून नेहरूंनी जाणीवपूर्वक चिंतामणराव देशमुखांना भारतातल्या सगळ्या संस्थांच्या उभारणीत किंवा सगळ्या संस्था ह्या उभ्या राहिल्या पाहिजेत याच्यासाठी चिंतामणराव देशमुखांसारखे प्रशासकीय अधिकारी असणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी चिंतामणराव देशमुखांना अत्यंत विश्वासू किंवा त्यांच्या कामात स्वायत्तता देऊन सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणानं करून घेतल्या असाव्यात असंही वाटतं. पुन्हा अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री मौलाना आझाद हे देशमुखांना विद्यापीठ अनुदान आयोगाचं अध्यक्षपद घेण्यासाठी विनंती करतात किंवा ती सूचना त्यांना करतात. त्याचवेळी नाणेनिधी सारख्या संस्थेत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या संस्थेत संचालकपदी तुम्ही जावं असंही नेहरूला वाटत असतं. परंतु अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चिंतामणराव देशमुखांनी पूर्णतः भारतात राहण्याचा आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा वसा घेतलेला आपल्याला दिसतो. सी.डी. देशमुखांचं हे प्रशासकीय क्षेत्रातलं काम असेल किंवा राजकीय क्षेत्रातलं काम असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल, ह्या तिन्ही क्षेत्रातल्या सी.डी. देशमुखांच्या कामाचा गौरव, कामाचा उल्लेख आज त्या अनुषंगानं केला जातो. म्हणून सी.डी. देशमुखांची ही संस्थात्मक निर्मितीतला त्यांचा पुढाकार हा देशाच्या विकासासाठी महत्वाचा आहे. याशिवाय त्यांनी घेतलेला त्यावेळचा राजकारणातला निर्णय, त्यांनी घेतलेला त्यावेळचा प्रशासनातला निर्णय हा आजही सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी महत्वाचा आहे असं आपण मानायला हरकत नाहीये. म्हणून तत्वज्ञ राजकारणी म्हणून चिंतामणराव देशमुखांना समजून घेत असताना याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की ते केवळ संस्थात्मक बांधणीसाठी म्हणून जे काम करत होते ते काम हे दीर्घकाळासाठीचं काम करत होते. ते अल्पजीवी पद्धतीचं कुठलंही काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणून त्यांची ही भूमिका भारताच्या विकासासाठी महत्वाची आहे, शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाची आहे आणि प्रशासकीय क्षेत्रात तर त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी घालून दिलेली नियमावली, त्यांनी घालून दिलेल्या सूचना किंवा त्यांनी त्यावेळी घेतलेली धोरणं ही आज देशाच्या विकासासाठी हितकारक आहेत असं म्हणल्यास वावगं ठरू नये. म्हणून या निमित्तानं सी.डी. देशमुख यांच्या विचारांची उजळणी किंवा त्यांच्या विचारांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या उपक्रमाअंतर्गत केला. त्याबद्दल मी प्राध्यापक विश्वाधार देशमुख सरांना धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी या निमित्तानं दिली. धन्यवाद.